नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA भाग 2 सेमिस्टर नंबर 3 अर्थशास्त्र हा जो आपला पेपर आहे, या पेपरचा असणारा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्याला जून 2019 पासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS चा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम लागू झालेला आहे। त्यानुसार या सेमिस्टरसाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा स्थूल अर्थशास्त्र हा जो आपला पेपर आहे, या पेपरचा असणारा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम नेमका काय आहे या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। यामध्ये आपलं जे पहिलं युनिट आहे, स्थूल अर्थशास्त्राची ओळख, या पहिल्या युनिटमध्ये एकूण 4 मुद्दे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती नेमकी काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। ही चर्चा करत असताना सुरुवातीला स्थूल अर्थशास्त्र किंवा त्याला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, तिच्या व्याख्या काय आहेत याबाबतची चर्चा करणार आहोत। पुढे जाऊन प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे, हा फरक नेमका काय आहे याबाबतची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर यातला आपला जो दुसरा मुद्दा आहे, स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व नेमकं काय आहे, या अनुषंगानं वेगवेगळे असणारे जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। पुढे जाऊन प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राच्या असणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत, या मर्यादा नेमक्या कुठल्या आहेत याबाबतची सविस्तर चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। आणि सगळ्यात शेवटी समग्रलक्षी आर्थिक चले नेमकी कुठली आहेत या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्वसाधारण रोजगारी आणि बेरोजगाराची पातळी असेल, एकूण राष्ट्रीय उत्पादन असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल, व्यवहार शेष आणि विनिमय दर असेल, ही जी काही वेगवेगळी आर्थिक चले आहेत, त्या आर्थिक चलांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। त्यानंतर यातलं आपलं जे दुसरं युनिट आहे, राष्ट्रीय उत्पन्न, या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, या संकल्पनांची चर्चा या युनिटमध्ये आपण करणार आहोत। सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि त्याच्या असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, या संकल्पना आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ पाहत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी, त्याच्यामध्ये मार्शल असेल, पिगो असेल, फिशर असेल आणि भारताची राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल, यांनी दिलेल्या ज्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। पुढे जाऊन प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्याच्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन असेल, स्थूल राष्ट्रीय उत्पादन असेल, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असेल, व्यक्तिगत आणि खर्च शक्य किंवा त्याला आपण खर्च करण्याजोगं उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न आणि स्थिर आणि चालू किमतीनुसारचं उत्पन्न, या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पनांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत। त्यानंतर यातला आपला जो दुसरा मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती, या राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धतीमध्ये प्रामुख्यानं ज्या 3 पद्धती आहेत, उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती, या ज्या 3 पद्धती आहेत, त्या 3 पद्धतींच्या संदर्भामध्ये असणारी जी काही सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। या 3 पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना प्रामुख्यानं नेमक्या दक्षता कुठल्या घेणं अपेक्षित आहे याबाबतची चर्चासुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यानंतर पुढचा आपला जो मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, या अडचणी नेमक्या कुठल्या येतात याबाबतची चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे। आणि सगळ्यात शेवटी प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं जे काही महत्त्व आहे, हे महत्त्व नेमकं का आहे याबाबत असणारे जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, हे मुद्दे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यानंतर यातलं आपलं जे तिसरं युनिट आहे, पैशाचं मूल्य, पैशाचं मूल्य हे युनिट पाहत असताना सुरुवातीला
पैसा म्हणजे नेमकं काय आहे, पैशाच्या असणाऱ्या ज्या काही विविध व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्यामध्ये मार्शल असेल, केन्स असेल, सेलिंगमन असेल आणि इतर जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी पैशाच्या केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत या व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. पुढे जाऊन पैशाची कार्य नेमकी काय आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पैशाची असणारी मूलभूत कार्य, पैशाची असणारी दुय्यम कार्य आणि पैशाची असणारी जी काही अनुषंगिक कार्य आहेत ही कार्य नेमकी काय आहेत या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर पुढे जाऊन प्रामुख्यानं पैशाचा असणारा चलन संख्यामान सिद्धांत आणि रोख शिल्लक दृष्टिकोन नेमका काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं सुरुवातीला चलन संख्यामान सिद्धांताची मांडणी करण्याच्या अगोदर प्रामुख्यानं पैशाचं मूल्य नेमकं कसं ठरतं या संदर्भामध्ये काही विचार या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. त्यामध्ये रॉबर्टसन यांनी वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून पैशाचं मूल्य कशा पद्धतीनं बदलतं या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आहे. ही चर्चा आपण चलन संख्यामान सिद्धांताच्या अगोदर करणार आहोत आणि पुढे जाऊन प्रामुख्यानं फिशर यांनी मांडलेला जो काही चलन संख्यामान सिद्धांत आहे या चलन संख्यामान सिद्धांताची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर यातला जो दुसरा आपला सिद्धांत आहे रोख शिल्लक दृष्टिकोन, केन्स यांनी सुरुवातीला जो काही रोखता पसंती सिद्धांत आहे या रोखता पसंती सिद्धांताच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आणि पुढे जाऊन प्रामुख्यानं केम्ब्रिज विचारवंतांनी रोख शिल्लक दृष्टिकोन मांडलेला आपल्याला दिसून येतो. या केम्ब्रिज विचारवंतांच्या मध्ये प्रामुख्यानं मार्शल, पिगू, रॉबर्टसन आणि केन्स यांनी दिलेली जी वेगवेगळी समीकरणं आहेत या समीकरणांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणजेच प्रामुख्यानं पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत आणि पैशाचा असणारा जो काही रोख शिल्लक दृष्टिकोन आहे हे दोन सिद्धांत या ठिकाणी आपण तिसऱ्या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर यातला आपला जो तिसरा मुद्दा आहे निर्देशांक, या निर्देशांकाच्या संदर्भातील चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला प्रामुख्यानं निर्देशांक म्हणजे नेमकं काय आहे, निर्देशांकाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेल्या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्या, त्याच पद्धतीनं निर्देशांकाचे असणारे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत हे प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे साधा आणि भारान्वित निर्देशांक तयार करण्याच्या ज्या पद्धती आहेत या पद्धती नेमक्या काय आहेत या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आणि या आपल्या अभ्यासक्रमामधील तिसऱ्या युनिटमधील शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत की निर्देशांकाचं महत्त्व नेमकं काय आहे याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. हे आपलं जे काही तिसरं युनिट आहे या तिसऱ्या युनिटमध्ये प्रामुख्यानं पैसा आणि निर्देशांक हे जे दोन घटक आहेत या दोन घटकांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा आपण तिसऱ्या युनिटमध्ये करणार आहोत. यानंतर आपलं जे चौथं युनिट आहे प्रधान आणि रोजगार, प्रामुख्यानं याच्यामध्ये सुरुवातीला सेचा असणारा बाजारपेठेचा जो सिद्धांत आहे हा बाजारपेठेचा सिद्धांत या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. म्हणजेच की प्रामुख्यानं रोजगाराच्या संदर्भामध्ये जे.बी. से यांनी मांडलेला हा सिद्धांत या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा सुरुवातीला करणार आहोत. पुढे जाऊन प्रामुख्यानं केन्स प्रणीत किंवा केन्सचा जो रोजगाराचा सिद्धांत आहे हा रोजगाराचा सिद्धांत नेमका काय आहे या संदर्भामध्ये केन्स यांनी मांडलेला सिद्धांत या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन तिसरा आपला जो मुद्दा आहे उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. सुरुवातीला उपभोग फलन म्हणजे काय, उपभोग फलनाच्या असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनांच्या संदर्भामध्ये सुरुवातीला जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सरासरी उपभोग प्रवृत्ती असेल आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती असेल. हे जे काही दोन प्रकार आहेत हे दोन प्रकार या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आणि पुढे जाऊन प्रामुख्यानं उपभोग फलनावरती
परिणाम करणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, हे वेगवेगळे घटक नेमके कुठले आहेत या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपला जो यातला सगळ्यात शेवटचा जो भाग आहे की गुंतवणूक फलन. गुंतवणूक फलन म्हणजे नेमके काय आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि गुंतवणुकीचे असणारे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक या ज्या काही दोन संकल्पना आहेत, त्या दोन संकल्पना आपण गुंतवणूक फलन यामध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा आपला जो भाग आहे गुणकाची संकल्पना, मल्टिप्लायर नेमकं काय आहे या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं गुणकाचे असणारे वेगवेगळे प्रकार असतील, सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि गुणक यांचा असणारा जो काही संबंध आहे, हा संबंध नेमका काय आहे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी गुणक तत्वावरील असणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत, या मर्यादा नेमक्या काय आहेत याबाबतची चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची आहे. असे एकूण 4 युनिट आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणार आहेत. त्यानंतर आपण भाग 2 साठी सेमिस्टर 3 आणि 4 साठी आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं असणार आहे याबाबतची थोडक्यामध्ये जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील. यातील बरोबर पर्याय आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे शॉर्ट नोट्स किंवा टिपा लिहा. याच्यामध्ये एकूण आपल्याला 6 टिपा दिल्या जातील, त्यापैकी 4 आपल्याला सोडवायच्या आहेत. प्रत्येक टीप ही 5 मार्काला असणार आहेत. असा दुसरा प्रश्न 20 मार्काचा असणार आहे. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न असणार आहे ब्रॉड क्वेश्चन. याच्यामध्ये प्रामुख्यानं ए आणि बी म्हणजेच की या दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे आणि तो प्रश्न 10 मार्कासाठी असणार आहे. यातला आपला जो प्रश्नपत्रिकेतील चौथा प्रश्न असणार आहे दीर्घोत्तरीच किंवा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न तुम्हाला दिले जातील, त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवावा लागणार आहे. अशा पद्धतीनं तुमचं भाग 2 सेम 3 आणि 4चं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, हे स्वरूप अशा पद्धतीचं असणार आहे. धन्यवाद.